विश्वगौरव देशगौरव नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतून संकल्पनेच्या माध्यमातून देशात महाराष्ट्रात आदिवासी समाजाप्रती आदिवासी समाजाकरिता धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलेलं आहे। त्या अभियानाची सुरुवात महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक 16 तारखेला पालघर या जिल्ह्यातून केली असल्यामुळे धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान हा उपक्रम अतिशय चांगला असल्यामुळे या अभियानाचा चांगला प्रसार आणि प्रचार व्हावा। तर या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत एकूण 25 योजनेच्या माध्यमातून या 25 योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार यंत्रणा एकूण 17 विभाग आहेत। त्या 17ही विभागाच्या माध्यमातून एकही गाव, एकही तालुका, एकही कुटुंब योजनेपासून वंचित राहणार सुटणार नाही अशा प्रकारचा शासनाच्या सर्व अधिकाऱ्याच्या माध्यमातून, जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून, विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन केलं असल्यामुळे सोबतच आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार आपल्या लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून व्हावं आणि समस्त आदिवासी बांधवाप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून उपकृत करावं या माध्यमातून आपल्याशी संवाद आणि हितगुज साधण्यासाठी आपल्यापर्यंत आलो। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातून 16 जूनला त्या दिवशी प्रवेश उत्सव होता। पालघर या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महोदय होते। या योजनेचा शुभारंभ केला असल्यामुळे आणि विदर्भामध्ये आज शाळेचा पहिला दिवस, शाळेचा पहिल्या दिवसाचं महत्त्व, शाळेच्या पहिल्या दिवसाबाबत आपण सर्वांना अतिशय चांगली माहिती असल्यामुळे आज आम्ही अमरावती आणि नागपूर ATC अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळेमध्ये प्रवेश उत्सव महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी विभागाच्या माध्यमातून, अधिकाऱ्याच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अतिशय उत्सव साजरा करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, आदिवासी समाजाला, पालकांना आत्मविश्वास निर्माण करणे, सहानुभूती निर्माण करणे आणि शिक्षकांना विद्यार्थ्याबाबत केंद्रबिंदू समजून भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये 25-26 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक शाखेचा शिक्षक, प्रत्येक विषयाचा शिक्षक, प्रत्येक मेथडचा शिक्षक राहून विद्यार्थ्यांना उत्तम अध्ययन आणि अध्यापन होईल। सोबतच या शैक्षणिक वर्षामध्ये आदिवासी विभागाचा संकल्प आहे यावेळेस शासकीय आश्रमशाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबत बिलकुल तडजोड केल्या जाणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे आपल्या सर्व वृत्त आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत आपणही स्वतः भेट देऊन त्या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये गुणवत्तेच्या बाबत सातत्याने लक्ष द्यावं, सहकार्य करावं। कारण सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून एक आम्ही पालक नियुक्त केलेला आहे। त्या पालकाच्या माध्यमातून आम्हाला दैनंदिनी किंवा प्रत्येक महिन्याची माहिती मिळेल आणि त्या माहितीच्या आधारे कुठल्या अडचणी आल्या तर आम्ही 100% सोडवण्यास पात्र ठरेल। आरोग्याच्या बाबत
आदिवासी विभागानं धोरणात्मक घेतलेला निर्णय, प्रत्येक आश्रमशाळेमध्ये एक आम्ही ANM नियुक्त केलेली आहे. कारण मुलीच्या बाबत, आरोग्याच्या बाबत येणाऱ्या अडचणी आणि पालकामध्ये असलेला संकोच हा पूर्ण व्हावं, दूर व्हावं, हा उद्देश आणि उद्दिष्ट समोर ठेवून आरोग्याची निगा आणि काळजी कशी घेण्यात यावी याबाबत निश्चितच आदिवासी विभाग अतिशय चांगली प्रभावी अंमलबजावणी करून येणाऱ्या काळामध्ये आरोग्याच्या बाबत, विविध योजनेच्या बाबत, भोजनाच्या बाबत किंवा विद्यार्थ्याप्रती अध्ययन आणि अध्यापनाबाबत कदापि कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे आपणही त्यामध्ये आपल्या माध्यमातून काही अडचणी असल्या आमच्यापर्यंत पोहोचावं. निश्चितच आदिवासी विभाग सर्व समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी देण्यात येण्याची संधी मिळाली. मी मनापासून आपलं कौतुक करतो, मनापासून तुमचं अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो. परंतु एक शेवटचा मुद्दा, आदिवासी विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान जो आहे, या अभियानाचा लाभ सर्वदूर सर्वकष